पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरामध्ये 6 जणांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्यानं अनेक चर्चांना उधाण आले। विषारी दारू प्यायल्यानं काही जणांचा मृत्यू झाला अशी चर्चा फुगेवाडी परिसरात जोर धरू लागली आहे। सातबंगला परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला। 20 तासांपासून बंद असलेला वीज पुरवठा सुरू झालाय। तांत्रिक कारणामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता। जळगावात सोना चांदीच्या दरात घसरण झाली आहे। सोन्याच्या दरात 2000 रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदीच्या दरात 2 दिवसात 10000 रुपयांची घसरण झाली आहे। बाणगंगा तलाव नूतनीकरणाला निधी मंजूर करण्यात आलाय। निधी मंजुरीनंतरही नूतनीकरणाचं काम बाकी आहे। अस्वच्छ पाणी तसंच परिसरातील घनकचरा पाहता स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। पिंपरी चिंचवड शहरातील शिवार चौकातील हॉटेलला आग लागल्याची घटना घडली। सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र यामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण होतं। मासेमारीला 1 जूनपासून बंदी घालण्यात आली आहे। नियमांचं उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार आहे। मासळी संवर्धनासाठी शासनानं अधिकृत बंदी घातली आहे। पनवेल जवळील उलवेत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या एका मशिदीवर सिडको प्रशासनानं पोलीस बंदोबस्तात कारवाई केली। कारवाई झाल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। प्रशासनाच्या माहितीनुसार या बहुचर्चित मशिदीचं बांधकाम आवश्यक परवानगीशिवाय उभारण्यात आलं होतं। इंधन दरवाढीमुळे खाद्यपदार्थ महागलेत। इडली आणि डोसाच्या दरात 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे। यामुळे खवय्यांच्या खिशाला कात्री लागते। गेल्या काही दिवसात सीएनजीच्या दरात झालेल्या वाढीमुळे महागाईमुळे ठाणेकरांचा रिक्षा प्रवास आता महागणार आहे। ठाणे शहर रिक्षा टॅक्सी समन्वय कृती समितीने प्रादेशिक परिवहन विभागाला आरटीओ रिक्षा टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यासाठी पत्र दिलं। उरण येथील जेएनपीए बंदरातील आयात निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। लोडिंग अनलोडिंग करण्यासाठी हजारोंचा भुर्दंड बसत असल्यानं वाहतूकदारांनी काम बंद आंदोलन केले। केंद्र सरकारनं तोडगा काढावा अन्यथा काम बंद आंदोलन सुरूच राहील असा इशारा वाहतूकदारांनी दिलाय। विदर्भात जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे, त्यामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे।